नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. रत्नसिंधू इमारतीत संदीप देशपांडेंनी बैठक घेतली. किशोरी पेडणेकर यांनी हा आरोप केलाय. पैसे वाटप करण्याचं काम सुरू असल्याचं किशोरी पेडणेकरांनी म्हटलंय. लोक मला बोलावतात, पेडणेकरांच्या पोटात का दुखतंय असा सवाल यावर देशपांडेंनी केलाय. ठाकरे गटाला पराभव दिसतोय म्हणून खोटे आरोप, असाही आरोप संदीप देशपांडेंकडून करण्यात आला आहे. सिंधू आणि त्याच्याबरोबर टोलेजंग इमारत, तिथे संदीप देशपांडे आले होते. आता त्या सीसी कॅमेऱ्यात ते दिसत आहेत. ते याच्यामध्ये वळले, त्या बिल्डिंगच्या 24 नंबरचं त्यांनी बटन दाबलंय. म्हणजे ते 24व्या माळ्यावर गेलेत. मग माळ्यावर गेले तर काय लाडू खायला गेले होते का काय? त्यांनी मीटिंग घेतली. त्यामुळे रात्र वैराचीच आहे. हे असे प्रकार ठिकठिकाणी आता घडतायत. पैसे वाटप करतायत आहे रात्रभर. डोक्यावर पडलेली माणसं आहेत, यांच्याकडे लक्ष देऊ नका. मला लोक बोलवतात, चहा पाजतात. याच्यात किशोरीच्या पोटात दुखायचं, किशोरी त्यांच्या पोटात दुखायचं काय काम आहे? यांच्या पायाखालची वाळू सरकली. आदित्यचा पराभव समोर दिसतोय म्हणून खोटे नाटे आरोप हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनावर करतायत. यांचे काल आमदार फिरत होते वरळी कोळीवाड्यात, सचिन अहिर आणि सुनील शिंदे. तिथे बघ म्हणावं तिला.